ही पार्टी फक्त दारूचीच असू शकते असं नाहीये ना? जॉब सेमिनार्स किंवा विवाह संस्थांचे मेळावे. आय डाऊट. कारण हे जे सेमिनार्स असतात किंवा ह्या अशा प्रकारचे जे कार्यक्रम असतात तिथे नोंदणी केली जाते प्रत्येक माणसाची, किंवा ऑनलाईन तरी त्यांची इन्फॉर्मेशन घेतली जाते. पण ह्या अशा प्रकारच्या पार्टीमध्ये कुठलीही नोंदणी करत नाहीत, रादर कुठल्याच प्रकारची नोंद ते मुद्दाम घेत नाहीत. आपण एक खूप महत्वाची गोष्ट मिस करतोय. हे सगळं कॉन्व्हर्सेशन युवराज बरोबर घडलंय. म्हणजे ही अशी एखादी पार्टी आहे जिथे रोज युवराजचं येणं जाणं आहे. जर यात युवराज सुद्धा इन्व्हॉल्व्ह असेल, रेव पार्टी. आणि असं जर असेल तर हा युवराजचा शेवटचा गुन्हा असेल. कामाला लाग. युवराजला पुन्हा भेटायची वेळ आली आहे. पुन्हा त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन काढावी लागेल. मी रेडी आहे बॉस. उद्याच्या उद्या त्याला भेटण्यासाठी कन्व्हिन्स करते आणि त्याला असं गुंडाळते की तो स्वतःच्या तोंडाने सगळं खरं सांगेल. बॉस एक विचारू? शूट. म्हणजे युवराजचा खरंच हा शेवटचा गुन्हा असेल, म्हणजे आपण युवराजला अटक करणार आहोत? करावीच लागेल. एवढे गुन्हे आहेत त्याच्यावर. अंमली पदार्थांची अफरातफर, किडनॅपिंग, खुनाचा प्रयत्न. त्याला सोडून चालणार नाही फातिमा. बरोबर ना बॉस? बॉस तुमच्या बहिणीचं काय? ती खूप दुखावली जाईल बॉस. हा डिसिजन खूप अवघड आहे बॉस. कर्तव्य. कर्तव्यासमोर बाकी सगळी नाती बाजूला ठेवावीच लागतात. बॉस, कुटुंबाचा प्रश्न आहे म्हणून विचारते. तुमचं काय मत आहे बॉस? माझं मत, ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा मिळायलाच हवी. निशीचं युवराजवर जीवापाड प्रेम आहे, पण तो केवढा मोठा गुन्हेगार आहे हे सुद्धा तिला कळलंच पाहिजे. आणि यावेळेस फक्त ड्रग्स नाही, 100 माणसांच्या जीवाशी खेळणार आहे तो. त्याला हे सगळं करण्यापासून आपण थांबवायचं. त्याचा हा प्लॅन सक्सेसफुल व्हायच्या आधी आपण त्याला थांबवायचं. हे जे कोणी गुन्हेगार आहेत हा तोच नंबर आहे जो मी उचलला होता. माझा आवाज ऐकून कोणी बोललं नाही आणि युवी बोलला तर लगेच भेटायला बोलवलं. कोणी मुलगी असेल का? ऑड. मी केदारबद्दल एवढं बोलले आणि इथे माझं युवी. नाही निशी, युवी असं कधीही काहीही करणार नाही. पण मम्मा म्हणाली आजकाल कोणाचा काही भरोसा नसतो. खरंच कोणी मुलगी असेल तर? नाही, मी माझ्या आणि युवीच्या मध्ये कोणालाही येऊ देणार नाही. उद्या हे नक्की कोण होतं ते बघायलाच हवं. मला आत्याला सुद्धा सांगायचंय, प्रकाश काकांच्या मृत्यूला तू जबाबदार नव्हतीस, दुसरंच कोणीतरी जबाबदार होतं. मला बाबांना सांगायचंय, त्यांची वसुधा चुकीची नव्हती. ती कधीच काही चुकीचं करू शकत नाही. पण केदार बद्दल मला जे काही वाटतंय ते, मला आत्ता जे काही वाटतंय ते महत्वाचं नाहीये ते महत्वाचं. तुला न्याय मिळवून देणं हेच महत्वाचं आहे. तो फायनली आता पकडला जाणार आहे.
हेच सगळं आईशी बोलत होतीस ना? हो हो, हेच बोलत होते मी. काकूंचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे. मी तर आत्ताच बघितलं. काय? एक गुड न्यूज आहे. रेवाचा फोन आला होता मला आता. तिने उद्या युवराजला भेटायला बोलवलंय. गुड, व्हेरी गुड. रेवा खरंच खूप हुशार आहे. समोरच्याची दुखरी नस कशी पकडायची हे तिला बरोबर कळतं. पण बॉस, मला निशीची काळजी वाटते. तिला हे सगळं सहन होईल? दुसरा कुठला पर्याय पण नाहीये केदार. हेच अपराधीपणाचं ओझं आता देवी आई समोर रिकामं करून आलीये मी. रेवा जे मगाशी म्हणाली ना ते अगदी बरोबर आहे. कर्तव्य की कुटुंब यात कायम आपल्याला कर्तव्यच निवडावं लागणार आहे. दुसरा पर्यायच नाहीये आपल्याकडे. युवराजला शिक्षा होणार हे तर अटळ आहे. कारण गुलाब सारख्या गुन्हेगाराची साथ देणं हा सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे. भारतीय न्याय संहितेत NDPS ऍक्ट अंतर्गत कलम 27 अंमली पदार्थांचं सेवन करणं आणि त्याचं वाटप करणं, कलम 20 आणि 21 अंमली पदार्थ बाळगणं आणि त्यांचा पुरवठा करणं, BNS कलम 45 गुन्हेगारांची साथ देणं, BNS कलम 109 अटेम्प्ट टू मर्डर, BNS कलम 137 आणि 140 अपहरण, ही सगळी कलमं त्याच्यावर लागणार आहेत. आणि हे कोर्टात सिद्ध करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 10 ते 20 वर्ष युवराजला शिक्षा होणार. आणि फक्त त्यालाच नाही, त्याच्या साथीदारांना सुद्धा शिक्षा व्हायलाच पाहिजे.